संभाजीनगरमध्ये रात्री उशिरा मोबाईल दुकानातून 39 लाख रुपये जप्त करण्यात आले। यासोबतच नोटा मोजण्याच्या मशीनसह 4 आरोपींना अटक करण्यात आली। निवडणूक खर्च निरीक्षक आणि पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात शहरातील पैठण गेट इथल्या एका मोबाईलच्या दुकानात 39 लाखांची रोकड जप्त करण्यात आली। याच प्रकरणी रमेश खंडूजी बुधवंत, शैलेश राठोड, असलम खान इस्माईल, शेख रिजवान शेख शफीक अशा चौघांना अटक झाली। पोलिसांनी चौकशी केली असता ही रक्कम हवालासाठीच असल्याची माहिती त्यांनी दिली। त्यामुळे पोलिसांचा संशय बळावलेला होता। आता या चौघांना अटक करण्यात आलेली आहे। रोकड जप्त करण्यात आली आहे। या रकमेचा निवडणुकीशी संबंध असल्याचा निर्वाळाही पोलिसांनी दिलाय। जवळजवळ 39,65,00,000 रुपयाची रक्कम मिळालेली आहे आणि ही रक्कम निवडणुकीत वापरणार होती अशी माहिती मिळाली आहे। त्याबद्दल तेथे जे पैसे बाळगून होते त्या 4 जणांना बगाटे सरांनी आम्ही विचारपूस केली असता त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिलेलं नाही। त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तो सर्व रक्कम जप्त करण्यात आली आहे।